च्या लाडक्या बहिणी, तशा ज्या तालुक्याचे आमदार आदरणीय आप्पासाहेब यांच्या लाडक्या बहिणी यांचा मोलाचा वाटा आहे, त्यांच्यासाठी या भगिनींसाठी मी नतमस्तक होते आणि या विजयात त्यांचा 80% सहभाग आहे असं मानते. धन्यवाद ताईसाहेब. नगर परिषदेवरील खरं तर ह्या जनतेने या तालुक्याचे आमदार आदरणीय आप्पासाहेब यांच्या नेतृत्वावर, यांच्या कर्तृत्वावर, यांच्या विकास करण्याच्या पद्धतीवर विश्वास ठेवून ही एक हाती सत्ता दिली आणि या सत्तेला आप्पा आमदार पालिकेत एक हाती सत्ता दिल्यामुळे या शहराच्या विकासाला गती मिळेल, या शहराचा विकास अजून जोमाने होईल. खरं तर या तालुक्यासाठी आमदारांनी एक स्वप्न पाहिलं आहे. त्यांच्या स्वप्नातला हा तालुका त्यांना घडवायचा आहे. पण त्या स्वप्नातलं शहर घडवताना 1 पंचवार्षिक 2 पंचवार्षिक इतक्यात होत नाही. तरी त्यांनी 50% या शहरात बदल घडवण्याचा, या तालुक्याला बदल घडवण्याचा 100% प्रयत्न केला आहे. आणि ही पाचोऱ्याची जनता सुज्ञ जनता आहे, सुशिक्षित जनता आहे, हुशार जनता आहे. या जनतेने वरची सत्ता, दुसरे आमदार सत्तेतले आणि म्हणून पालिकेत एक हाती सत्ता देऊन हा विकासाचा रथ परत एकदा आमच्या हाती दिला की जेणेकरून या शहराच्या विकासात आणखीन एकदा नवीन काहीतरी बघण्याची संधी मिळेल. खरं तर आपण जे मूलभूत गरजा असतात त्या बऱ्यापैकी या शहराला देऊन झाल्या आहे. पण मुख्य प्रश्न फक्त पाण्याचा या शहराचा आहे. आणि मी आपणा सगळ्यांना या क्षणी वचन देते की या शहराला जे पाणी देण्याचं काम, मी नगराध्यक्ष म्हणून एक महिला इथे जातीये, पण या शहराला पाणी देण्याची ओळख मी नगराध्यक्ष म्हणून या शहराला करून देणार आहे. खरं तर आपण तर दंड थोपटून मोकळे झाले, पण खरी कसरत आमच्या कार्यकर्त्यांची, माझ्या महिला आघाडीची, आमच्या नगरसेवकांची आणि किंबहुना जास्त नाही पण थोडी का होईना मलाही लागली होती. भाऊ 300 आणि 400 शुगर माझी होती. जवळजवळ 2 वर्षापासून इन्सुलिन घेऊन चालू होतं काम थोडंफार बाहेर घरात. आणि माझा तर विचारच नव्हता, कारण सगळ्यांच्या सेवेत गेले 5 वर्षापासून सुमित दादाला आम्ही अर्पित केलेलं होतं. पण आरक्षणाच्या कारणाने ती संधी परत माझ्या भाई लिहून ठेवली होती परमेश्वराने, तर ती परत मला मिळाली. पण मला शुगर असल्यामुळे मी जरा मागे पाऊल टाकत होती. पण सपोर्ट म्हणून सुमित आणि आप्पा दोघांना कामासाठी मी पुढे करत होती. दंड ठोपल्यानंतर आमची जबाबदारी वाढली आणि आम्ही जोराने कामात लागलो. जोराने कामाला लागल्यानंतर काय फजिती झाली असेल आमची आम्हालाच माहिती. पण या सगळ्या संघर्षातून आपण या जनतेने या काम करत असताना एक पदवी दिली, या शहराच्या विकासासाठी एक पदवी दिली, ती कार्यसम्राट. त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांच्या कामाला माझा सलाम. पण आज मी दुसरं नाव देणार आहे त्यांना, कारण 7 लोकांना पुरून उरणं इतकी सोपी गोष्ट नव्हती. एक नव्हे तर तब्बल 7 लोक आमच्या तालुक्यावर होते आणि ते पण असे लागले होते की सगळ्या शक्ती त्यांनी लावल्या पणाला. पण खरं तर आप्पा त्यांना पुरून उरले. म्हणून मी आज त्यांना एक दुसरं नाव देणार आहे, संघर्ष योद्धा. खरं तर गेली 25 वर्षापासून ही जनता आमच्यावर प्रेम करते आहे आणि आम्ही त्या प्रेमाला उत्तर म्हणून 15-15 तास 18-18 तास आप्पा काम करता. आमच्या अनेक कंप्लेंट असतात, पण जेव्हा तुमच्याकडे बघावं, तुम्ही केलेलं भरपूर प्रेम बघावं, तेव्हा असं वाटतं की आप्पा ज्या प्रवाहाकडे पळताय तो प्रवाह इतका सोपा नाही. या जनतेचं प्रेम, या जनतेचा आशीर्वाद
हा आम्हाला वारंवार आणखीन पळायला भाग पाडतो आणि आप्पा तुमच्याकडे आपोआप खेचले जातात आणि परत ते जोमाने काम या शहरासाठी करतात. खुर्च्या आल्या वाचत म्हणजे अजून अनेकांना संधी मिळणार आहे खुर्च्या येत आहे याचा अर्थ. असो, तुम्ही सगळ्यांनी या जनतेने मला भरभरून आशीर्वाद दिला. तुम्ही या सेवेची मला संधी दिली आणि ही सेवा परमेश्वर कृपेने माझ्या हातून घडावी. या शहराचा अजून उत्तर प्रगती माझ्या हातून घडावी अशी ईश्वराची इच्छा होती, या जनतेची इच्छा होती आणि ती नक्कीच मी ज्या शब्दाने तुम्हाला सांगितलं त्या ताकदीने या शहराच्या विकासात 100% लक्ष देऊन जिथे कमी तिथे आम्ही अशा वृत्तीने आम्ही या शहराचं 100% काम करू आणि राहिलेल्या विकासात नगरपालिकेच्या हातातून हाती सत्ता दिल्याने आम्ही त्या आप्पांच्या नेतृत्वाने परत एकदा या शहराच्या विकासात 100% सहभागी होऊ. राहिला विषय आजचा, बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्यांच्यासाठी खरं तर प्रत्येक स्त्री ही फार प्रामाणिक आणि चिकाटीने काम करणारी असते. मग ती घरात असेल, ती राजकारणात असेल, ती कुठल्याही क्षेत्रात असेल तर ती प्रामाणिकपणे आपलं काम वाजवीत असते, गाजवत असते. म्हणूनच आज या 16व्या नगरपालिकेच्या बचत गटाच्या महिला यांच्यासाठी सोलर ऊर्जा या अशा महत्वाच्या प्रकल्पाची माहिती तुम्हाला मिळणार आहे आणि या प्रकल्पातून तुम्हाला जे